Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. From previous two lectures, we are discussing about the physical properties of the element. That is, the first one is atomic size, ionic size. Second physical property, ionization energy. It is also called as ionization enthalpy. Now, in this lecture, we are going to discuss the next and most important physical property, that is electron gain enthalpy. Electron gain enthalpy, or it is also called as electron gain energy. Another term can be used for electron gain enthalpy is the electron affinity. Yes, electron affinity. So in this lecture, we try to discuss definition of electron gain enthalpy, factor affecting electron gain enthalpy, and periodic trends across the period and in group variation of electron gain enthalpy. Okay, so starting with first definition of electron gain enthalpy. मग बाळांनो, तुम्हाला माहिती आहे, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं, हिंदीमध्ये असं म्हटलं जातं, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. वडापाव घ्यायचा असेल तर आपल्याला 10 रुपये द्यावे लागतात असं मी लास्ट लेक्चर मध्ये म्हणलं होतं, बरोबर आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. मग आपण आयोनायझेशन एनर्जी मध्ये काय बघितलं होतं बघा बरं. आयोनायझेशन एनर्जी मध्ये असं बघितलं होतं आपण, अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम आइसोलेटेड गैसेस एटम और आइसोलेटेड गॅसेस आयन. ॲल्युमिनियम इथं काय आहे, ॲटम आहे. ॲल्युमिनियम प्लस काय झाला, आयन झाला. ॲल्युमिनियम प्लस प्लस काय झाला, आयन झाला. आणि तिन्ही कंडिशन मध्ये पहिला इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी रिक्वायर्ड, दुसरा इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी रिक्वायर्ड आणि तिसरा इलेक्ट्रॉन सुद्धा काढायला एनर्जी रिक्वायर्ड. याचा अर्थ असा होतो, इलेक्ट्रॉन पहिला काढला काय, दुसरा काढला काय, तिसरा काढला काय, चौथा काढला काय, म्हणजे कुठलाही इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी लागते. एनर्जी पॉझिटिव्ह लागते म्हणजे एनर्जी आत जाते, राईट. इलेक्ट्रॉन लॉस, एनर्जी गेन. इलेक्ट्रॉन लॉस, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. हे मात्र लागू होतं, कुठं लागू होतं, आयोनायझेशन एनर्जीला कंपल्सरी लागू होतं. आणि मग आपण असं म्हणलं होतं, थर्ड आयोनायझेशन एनर्जी, पहिला करायला इलेक्ट्रॉन एनर्जी कमी लागते, दुसरा करायला जास्त लागते, तिसरा करायला त्याच्यापेक्षा जास्त लागते. कारण काय वाढत जातो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बाळांनो वाढत जातो. थर्ड आयोनायझेशन एनर्जी इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेकंड, इज ऑलवेज ग्रेटर दॅन फर्स्ट. हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. आणि मग बाळांनो, एन्थाल्पी चेंज ड्युरिंग आयोनायझेशन ऑलवेज कसा असतो, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे आत. पैसे तुम्ही बँकेत भरले, बँकेत आत गेले पॉझिटिव्ह, बाहेर काढले निगेटिव्ह, अकाउंट मधून वजा होतात. बँकेत पैसे भरले म्हणजे आत, आत म्हणजे प्लस आणि बाहेर म्हणजे मायनस. मग एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन कशी असते, ऑलवेज पॉझिटिव्ह असते, ऑलवेज पॉझिटिव्ह असते. म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे आत, एंडोथर्मिक. कशी असते प्रोसेस बाळांनो, एंडोथर्मिक असते. म्हणजे इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी कायम लागते, आत जाते. ऍटम गेन करतो एनर्जी आत, म्हणजे इंडोथर्मिक, ऑलवेज इंडोथर्मिक. आयोनायझेशन एनर्जी इज ऑलवेज इंडोथर्मिक. व्हॉट अबाउट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ऑक्सिजन ऍटॉमिक नंबर 8, त्याला स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी काय बनलं पाहिजे, 10. मग 10 बनण्यासाठी काय, 10 म्हणजे निऑन, कारण की पिरियडिक टेबल मध्ये स्टेबल कोड आहेत, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत. सर्व लेक्चर पहिल्यापासून बघा तर तुम्हाला समजेल. ओके, तर बाळांनो, सर्व पिरियडिक टेबल मधले डॉक्टर, इंजिनियर, वकील कोण आहेत, कॉलम नंबर 18 म्हणजे कोण, नोबेल गॅसेस. आणि त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत 2, 10, 18, 36, 54, 86, 118. ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील, हे कोण आहे, डॉक्टर, इंजिनियर, वकील. तुम्ही कशाला शिकताय, स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी. ऑक्सिजनचा ॲटॉम नंबर किती, 8, त्याला बनायचं किती, 10. 10 बनणं सोपं आहे, 2, 18 बनणं अवघड आहे. त्याच्या जवळच काय, 10. मग 2 इलेक्ट्रॉन तो काय करेल, गेन करेल. ऑक्सिजन पहिल्यांदा 1 इलेक्ट्रॉन गेन करतो, O मायनस बनतो. O मायनस म्हणजे काय बनतो, आनायन बनतो. आणि ती प्रोसेस होता एनर्जी बाहेर पडते, बाहेर पडते म्हणजे मायनस.
आणि म्हणजेच एक्झोथर्मिक. याचा अर्थ इलेक्ट्रॉन एन्थाल्पी म्हणजे एच, चेंज म्हणजे डेल्टा, इलेक्ट्रॉन गेन पहिला इलेक्ट्रॉन घेताना म्हणजे फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं म्हणूया आपण. आणि ती किती एनर्जी बाहेर पडते बाळांनो, बाहेर पडते म्हणून मायनस किती बाहेर पडते 140 किलो जूल पर मोल. एवढी एनर्जी काय होते बाळांनो बाहेर पडते, एवढी एनर्जी काय होते बाहेर पडते. मायनस साइन इंडिकेट इट इज व्हॉट, मायनस साइन इंडिकेट इट इज एक्झोथर्मिक. सो फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मायनस 140 किलो जूल म्हणजे ती कशी आहे एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. पहिला इलेक्ट्रॉन घेताना एनर्जी काय झाली बाहेर पडली. आता दुसरा इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घ्यायला लागला, O मायनस गॅसियस स्टेट मध्ये आहे, दुसरा इलेक्ट्रॉन घ्यायला लागला, O मायनस मायनस ऑक्साइड आयन तयार झाला, अनायनस तयार झाला असं म्हणूया. एनर्जी रिक्वायर्ड, आता एनर्जी रिक्वायर्ड एन्थाल्पी चेंज इलेक्ट्रॉन गेन करताना, कुठला इलेक्ट्रॉन गेन करताना दुसरा किती लागते बाळांनो 744. आता इथे लिहिणार मी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह करणार रिक्वायर्ड. रिक्वायर्ड कशी असते, रिक्वायर्ड इज पॉझिटिव्ह. लक्षात घ्या 744 किलो जूल पर मोल, किलो जूल पर मोल. सो फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी आली निगेटिव्ह आली, सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी आली पॉझिटिव्ह आली. ओके, आता हे सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी थोडेसे पाठीमागे ठेवूया आपण. वी आर टॉकिंग अबाउट नोबल गॅसेस. आता नोबेल गॅसेसचा जर विचार केला तर नोबेल गॅसेस म्हणजे स्कोर पिरियडिक टेबल मधले डॉक्टर इंजिनियर होतील ते ऑलरेडी कसे आहेत स्टेबल आहेत. आणि मग बाळांनो ते काही इलेक्ट्रॉन घेणार पण नाहीत आणि देणार पण नाहीत, बरोबर. आता त्यांना जर इलेक्ट्रॉन घ्यायचा असेल, त्यांनी जर इलेक्ट्रॉन घेतला, राईट, त्यांनी इलेक्ट्रॉन घेतला तर त्यांना इलेक्ट्रॉन घेताना काय द्यावे लागते अजून, म्हणजे पहिलाच इलेक्ट्रॉन आहे हा, म्हणजे ही कसली आहे एन्थाल्पी चेंज इलेक्ट्रॉन गेन फर्स्ट. कशी ते बघा एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे ती कशी आली पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली. कशी आली पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली. याचा अर्थ कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, हे कायम लागू होत नाही. ते लागू कोणासाठी होतं, आयोनायझेशन एनर्जीसाठी एक्झॅक्टली लागू होतं. या पहिल्या केसमध्ये ऑक्सिजनच्या लागू होतं, पण या पहिल्या केसमध्ये नोबेल गॅसच्या लागू होत नाही. आता नोबेल गॅसच्या पहिल्या केसमध्ये इलेक्ट्रॉन पण द्यावा लागतो, इलेक्ट्रॉन पण द्यावा लागतो आणि एनर्जी पण, दोन्ही पण पाना होना काय, राईट. इलेक्ट्रॉन पण गेन केला, एनर्जी पण गेन केली. ही कुणाच्या केसमध्ये करावं लागते, ही बाळांनो नोबेल गॅसच्या केसमध्ये करावं लागते. का करावं लागते त्याचं एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी द्याव्याच लागतात. बघा कशा द्याव्या लागतात. तुम्ही पोटभर घरी जेवलेला आहे, चांगलं आईद पाची पक्वान घरामध्ये अन्न तयार केलेलं आहे, मी पोट भरून जेवण केलेलं आहे. आणि मग मी जेवलो 9 वाजता 10 वाजता एका मित्राच्या मी घरी गेलो काही कामानिमित्त, तर मित्राच्या घरी पण चांगला स्वयंपाक केलेला आहे, ऑलरेडी माझं पोट भरलेलं आहे. मग मित्र म्हणतो की जेवायला बस, अरे बाबा म्हणतो मी माझं पोट भरलेलं आहे, मी ऑलरेडी जेवण केलेलं आहे, आता मी काय जेवू शकत नाही. नाही, मित्र म्हणतो जेवायलाच पाहिजे, जेवायलाच पाहिजे. बसतो, थोडीशी पोटामध्ये जागा शिल्लक असते, मी थोडंसं खातो, भात खाण्याची वेळ येते. आता मी मित्राला म्हणतो की आता बाबा बस माझं पोट भरलेलं आहे, आता मी काही जास्त खाऊ शकत नाही, माझं पोट कम्प्लिटली भरलेलं आहे, माझी ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड झालेली आहे, मी आता जास्त खाऊ शकत नाही. आणि मग तरी सुद्धा त्या नोबेल गॅसची आउटर मोस्ट ऑर्बिटल कशी आहे कम्प्लिटली फिल्ड आहे. व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅसेस, राईट. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅसेस इज NS2 NP6. NS2 NP6 is the general electronic configuration of noble gases except helium. हेलियमला सोडून देतात पुरतं. हेलियमला सोडलं तर काय येतं सर्वांचं NS2 NP6. हेलियमचं ते काय येतं 1s2 NS2 ओनली. ओके, नाव याचा अर्थ काय बाळांनो, मग काय करतो मित्र, आता भात तर मला खायला घालायचंय, माझा मित्र माझा हात पकडतो. बघा काय म्हणतोय मी, माझा मित्र माझा हात पकडतो म्हणजे काय दिली, हात पकडला म्हणजे माझ्या मित्रानं मला हात पकडला म्हणजे एनर्जी दिली. आणि दुसऱ्या हातानं माझ्या ताटामध्ये काय ठेवतो, भात ठेवतो म्हणजे काय ठेवतो, इलेक्ट्रॉन ठेवतो. हात पकडला एनर्जी दिली, भात दिला इलेक्ट्रॉन दिला. याचा असं का करावं लागलं त्याला, कारण की बाळांनो माझं पोट ऑलरेडी भरलेलं आहे. म्हणजे जे ऑलरेडी स्टेबल आहेत
ज्यांना इलेक्ट्रॉन घेण्याची इच्छा नाही, उलट देण्याची इच्छा आहे असं म्हणूया आपण. ज्यांचं पोट भरलेलं आहे, ज्यांना इलेक्ट्रॉन घेण्याच्या ऐवजी देण्याची इच्छा आहे, ते काय इलेक्ट्रॉन घेणार नाहीत. आणि म्हणून त्या केसमध्ये बाळांनो इलेक्ट्रॉन पण द्यावा लागतो आणि एनर्जी पण द्यावी लागते. कारण ऑलरेडी ते कसे आहेत, ऑलरेडी ते स्टेबल आहेत, कारण की त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे स्टेबल आहे. स्टेबल म्हणजे कसं आहे, फुलफिल्ड. हा फील्ड कसे असतात, स्टेबल असतात, ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. आणि हा कसा बनलेला आहे, अनस्टेबल बनलेला आहे. आता दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला कुठल्या एनच्या ऐवजी n+1 मध्ये इलेक्ट्रॉन ऍड करावा लागतो. म्हणजे जो इलेक्ट्रॉन तुम्ही नोबेल गॅसला देणार आहे तो नेक्स्ट हायर एनर्जी ऑर्बिटल मध्ये द्यावा लागतो. मग एनर्जी कशी लागते, जास्त लागते. जास्त कशी लागते म्हणजे पॉझिटिव्ह. याचा अर्थ नोबेल गॅसेस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी असते, हाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू. कशी असते, हाय पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आता मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इथं काय झाली, रिलीज म्हणजे मायनस. इथं काय झाली, फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इथं रिक्वायर्ड म्हणजे पॉझिटिव्ह. कशी आली, इथं पॉझिटिव्ह आली, इथं कशी आली, निगेटिव्ह आली. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी येते, पॉझिटिव्ह पण येऊ शकते, निगेटिव्ह पण येऊ शकते. मग आपण काय लिहू शकतो, मी पहिला मुद्दा असा लिहू शकतो बाळांनो, काय लिहिते बघा, एन्थाल्पी चेंज इलेक्ट्रॉन गेन फर्स्ट. पहिला इलेक्ट्रॉन घेताना एन्थाल्पी चेंज कशी असते, पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. पॉझिटिव्ह म्हणजे इंडोथर्मिक आणि निगेटिव्ह म्हणजे बाळांनो एक्झोथर्मिक. सो फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी may be either positive endothermic or negative exothermic. That is the most important one. Second one is what? आता बघा इथं इलेक्ट्रॉन दुसरा घेतला O मायनस न, इथं O न इलेक्ट्रॉन घेतला O मायनस बनला. O मायनस दुसरा इलेक्ट्रॉन घेतो. दुसरा इलेक्ट्रॉन घेताना एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे पॉझिटिव्ह. किती एनर्जी लागते, इलेक्ट्रॉन पण द्यावा लागतो आणि एनर्जी पण द्यावी लागते. किती द्यावी लागते, 744. अशा केसमध्ये कधी एनर्जी बाहेर पडते का, तर अजिबात नाही. म्हणजे मी इथे लिहिणार एन्थाल्पी चेंज. एन्थाल्पी म्हणजे H, चेंज म्हणजे डेल्टा, राईट. इलेक्ट्रॉन कुठला घेताना दुसरा. एन्थाल्पी चेंज ड्युरिंग सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, राईट. कशी असते बाळांनो, ऑलवेज म्हणतोय मी, ऑलवेज पॉझिटिव्ह. ऑलवेज व्हॉट, always positive. And positive means what, positive means endothermic. Always positive means endothermic. So first electron gain enthalpy may be either positive or negative depending upon the type of element. तो element नोबेल गॅस असेल तर पॉझिटिव्ह, तो element अल्कली किंवा अल्कलाइन अर्थ मेटल असेल तर एकदम कमी किंवा पॉझिटिव्हच येते, कारण की त्यांची इलेक्ट्रॉन देण्याची इच्छा आहे. मेटल्स आर इलेक्ट्रॉन डोनर्स नॉट ऍक्सेप्टर्स. नॉन मेटल्स आर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स. मग जनरल इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कुणाची बाळांनो मायनस येणार, कुणाची इच्छा घेण्याची जास्त आहे, तर नॉन मेटलची इच्छा जास्त असते. नोबेल गॅस मात्र काय घेत नाही, कारण त्यांचं पोट भरलेलं आहे, एक्स्ट्रा ते काय खाणार नाही. हे दोन मुद्दे फार महत्वाचे. फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी may be either positive or negative. Positive means endothermic, negative means exothermic. And second electron gain, third electron gain, fourth electron gain enthalpy. Second नंतर किती पण घ्या तुम्ही, always positive. That means they are endothermic. So second electron gain enthalpy or next any electron gain enthalpy is always positive. That means it is endothermic. You have to provide electron as well as energy. Okay, very clear. आता सर इथं एनर्जी रिलीज होते, इथं एनर्जी रिक्वायर्ड. का रिक्वायर्ड, फिजिक्स शिकता का नाही बघा. सेम चार्जेस रिपल्शन, ऑपोजिट चार्जेस अट्रॅक्शन. दॅट मीन्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह अट्रॅक्शन, पॉझिटिव्ह रिपल्शन, निगेटिव्ह रिपल्शन. इथं तुम्हाला काय दिसतंय, ऑक्सिजन वरती चार्ज आहे मायनस, इलेक्ट्रॉन वरती चार्ज आहे मायनस. मायनसचं काय होईल, रिपल्शन. मग दोघांना पकडावं लागेल आणि एकत्र आणावं लागेल. दोघांना पकडून एकत्र आणायचं म्हणजे काय द्यावी लागेल,
एनर्जी द्यावी लागेल आणि ही एनर्जी या केसमध्ये किती द्यावी लागते 744 किलोजूल पर मोल द्यावी लागते. आता दुसरा एक मुद्दा सांगतो आणि इथं मी आता डेफिनेशन बाळांनो मी क्लिअर करतो. डेफिनेशन बाळांनो दोन प्रकारे म्हणता येते. खरी डेफिनेशन काय आहे? एनर्जी रिलीज्ड, इथं एनर्जी रिक्वायर्ड, त्यामुळे एनर्जी रिलीज्ड किंवा एनर्जी रिक्वायर्ड असं मला म्हणता येणार नाही. मी काय म्हणणार? चेंज, एन्थाल्पी चेंज. ओके, सो डेफिनेशन काय होईल? इट इज द एन्थाल्पी, व्हेरी सिंपल, इट इज द एन्थाल्पी चेंज. It is the enthalpy change. Here also, okay, here also it is the enthalpy change involved when isolated gases atom gains an electron to form anion is called as electron gain enthalpy. Is called as what? Is called as electron gain enthalpy. Once again, okay, it is the enthalpy change involved when isolated gases atom gains an electron to form anion is called as electron gain enthalpy. It is called as what? Electron gain enthalpy. And electron gain enthalpy is also called as what? Electron affinity. So what is the relation between electron gain enthalpy and electron affinity? ऑलरेडी दोन पॉइंट आपण महत्वाचे बघितले. तिसऱ्या पॉइंटला आपण चाललेलो आहे. राईट, पहिला पॉइंट झाला, दुसरा पॉइंट झाला, तिसऱ्या पॉइंटला चाललो. तिसरा पॉइंट काय? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डेल्टा एच ईजी इज इक्वल टू माइनस ईए. इलेक्ट्रॉन एफिनिटी मीन्स व्हाट? ईए माइनस 5/2 RT. R is the gas constant and T is the absolute temperature in Kelvin, no doubt. If you neglect this term, what is the case? Delta EGH enthalpy, electron gain enthalpy is equal to minus EA. That means if electron gain enthalpy is positive, EA is negative. So what is the case here? What can I write here? Right? If delta EGH is equal to minus 140, automatically EA for this process EA is equal to 140 kilojoule per mole. Right? In second case, if delta EGH is equal to plus 744 kilojoule per mole, that means EA is equal to minus, इथं प्लस आहे, एन्थाल्पी जर प्लस असेल तर EA काय होणार? मायनस होणार, 744 किलोजूल पर मोल. इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय? शॉर्टली इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची इच्छा. इलेक्ट्रॉन अफिनिटी अट्रॅक्शन. अफिनिटी म्हणजे काय? अट्रॅक्शन. इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन करण्याची इच्छा कुणाची जास्त आहे, कुणाची कमी आहे? इलेक्ट्रॉन अफिनिटी कुणाची आहे? O मायनस ची आहे. आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी कुणाची आहे? O ची आहे. कुणाची जास्त आहे? O ची किती आहे? 140 प्लस आहे. O मायनस किती आहे? मायनस 744. म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन घेण्याची इच्छा नाहीये, म्हणून त्याला एनर्जी द्यावी लागते बघा. So what is the relation between electron gain enthalpy and electron affinity? Electron gain enthalpy is equal to minus EA minus 5/2 RT. minus 5/2 RT जर आपण ते निग्लेक्ट जर केलं, राईट, तर आपलं इक्वेशन काय राहील? डेल्टा EGH is equal to minus EA. आणि हे इक्वेशन बघा तुम्हाला माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. एन्थाल्पी and electron gain enthalpy having opposite sign. Having what? Opposite sign. Okay, clear? Fourth point is most important. जेई मध्ये प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता बघा? O प्लस इलेक्ट्रॉन मायनस गिव्स O मायनस प्लस किती एनर्जी बाहेर पडते? 140 एनर्जी बाहेर पडते. राईट? एनर्जी रिलीज म्हणजे किती असणार? डेल्टा EGH इज इक्वल टू मायनस किती बाळांनो? 140. ही जर प्रोसेस मी उलटी लिहिली, कशी लिहिली बघा? O मायनस प्लस
एनर्जी रिक्वायर्ड च्या ऐवजी रिलीजच्या ऐवजी आता काय असणार रिक्वायर्ड होणार गिव्स O प्लस इलेक्ट्रॉन मायनस राईट. या केस मध्ये मला या प्रोसेस मध्ये एन्थॅल्पी चेंज काय असणार आहे. आता इलेक्ट्रॉन गेन करण्याच्या ऐवजी इलेक्ट्रॉन रिलीज केला म्हणजे ते झालं डेल्टा एच आयोनायझेशन. इथं साइन कोणता आहे प्लस आहे सॉरी मायनस साइन आहे म्हणजे इथं काय होईल प्लस साइन होईल. याचा अर्थ काय प्रोसेस जर तुम्ही रिव्हर्स केली काय केली रिव्हर्स केली तर बाळानो मॅग्निट्यूड कशी राहते मॅग्निट्यूड कोणतीही एन्थॅल्पी चेंज 12वी मध्ये ती लागणार आपल्याला. कोणतीही एन्थॅल्पी चेंज असा -140 असेल तर बाळानो असं कसं असणार आहे +140. असं जर -10 असेल तर तुम्ही ही प्रोसेस अशी लिहिली तर काय होणार +10 होणार. याचा अर्थ मॅग्निट्यूड म्हणजे किंमत म्हणजे व्हॅल्यू सेम राहते साइन मात्र काय होतं साइन मात्र बदलतं. हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचे अशा प्रकारचे एमसीक्यू फ्रॉम प्रिव्हियस एक्झाम्स. ओके चलो एवढे मुद्दे बघा महत्वाचे आहेत. आणि ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं फॅक्टर अफेक्टिंग इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. परत एकदा बानो डेफिनेशन काय झाली इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची. इट इज द एन्थॅल्पी चेंज इन्व्हॉल्व्ड व्हेन आयसोलेटेड गॅसेस atom gains an electron to form anion is called as what is called as इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आता सर तुम्ही म्हणणार इलेक्ट्रॉन अफिनिटी डेफिनेशन मग काय करायची. जनरली कन्व्हेन्शनली इलेक्ट्रॉन अफिनिटी काय कन्सिडर केली जाते निगेटिव्ह कन्सिडर केली जाते. म्हणजे काय म्हणलं जातं निगेटिव्ह म्हणजे काय रे बाळांनो रिलीज. इलेक्ट्रॉन अफिनिटीची डेफिनेशन काय इट इज द अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज्ड व्हेन आयसोलेटेड गॅसेस atom gains an electron to form anion. इलेक्ट्रॉन अफिनिटी डेफिनेशन फक्त या प्रोसेस वरून लिहिली जाते. इट इज द अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज्ड व्हेन आयसोलेटेड गॅसेस atom gains an electron to form anion is called as electron affinity. What is the relation between electron affinity and electron gain enthalpy? Already तुम्ही बघितलेलं आहे. पहिला इलेक्ट्रॉन घेताना बाळानो एनर्जी राईट आतमध्ये जाऊ शकते किंवा बाहेर जाऊ शकते. म्हणजे ती प्रोसेस पहिला इलेक्ट्रॉन घेताना मे बी एक्झोथर्मिक एंडोथर्मिक पण दुसरा किंवा तिसरा किंवा त्याच्यापासून कुठला पण इलेक्ट्रॉन घेताना दुसरा इलेक्ट्रॉन घेताना तिसरा चौथा इलेक्ट्रॉन घेताना एनर्जी ऑलवेज रिक्वायर्ड पॉझिटिव्ह एंडोथर्मिक प्रोसेस. ओके व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट अफेक्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. फॅक्टर नंबर 1 आता आपल्याला काय बघायचे बाळांनो फॅक्टर्स बघायचे फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इलेक्ट्रॉन अफिनिटी. नंबर 1 फॅक्टर इज ॲटॉमिक साइज. आता इलेक्ट्रॉन तुम्ही कुठं ऍड करताय ते महत्वाचं आहे. बघा काय म्हणतोय मी हा एक ऍटम मी बाळांनो ड्रॉ केला लगेच तुम्ही उत्तर सांगू शकता. बघा कसं सांगू शकता. आणि मला इलेक्ट्रॉन इथं हा इलेक्ट्रॉन आहे तो मला इथं ऍड करायचा आहे ना हा इलेक्ट्रॉन मला इथं ऍड करायचा आहे. दोघांची साईज तुम्हाला दिलेली आहे. आता मला सांगा हा जर इलेक्ट्रॉन मी इथं ऍड केला तर न्यूक्लियस पासून या इलेक्ट्रॉनचं अंतर कसं आहे जास्त आहे. मग बाळांनो अट्रॅक्शन कसं राहणार कमी राहणार. व्हेरी सिंपल आहे. याचा अर्थ इलेक्ट्रॉन अफिनिटी इथं कशी असणार अफिनिटी मीन्स अट्रॅक्शन इथे अट्रॅक्शन कसं असणार कमी. इलेक्ट्रॉन हा जर तुम्ही या शेल मध्ये टाकला तर इथून न्यूक्लियस पर्यंत अंतर कसं आहे एकदम कमी. मग अट्रॅक्शन कसं राहणार अफिनिटी कशी राहणार जास्त राहणार. याचा अर्थ बाळांनो साइज डिक्रीजेस इलेक्ट्रॉन अफिनिटी इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन इन्क्रीजेस. म्हणजे मी ॲटॉमिक साइजच्या बाबतीमध्ये काय लिहू शकतो साइज ॲटॉमिक साइजच्या बाबतीत मी लिहू शकतो साइज बाळांनो डिक्रीजेस राईट EA increases. Size decreases. Affinity attraction decreases. कारण बघा इथं अंतर जास्त राहणार इथं अंतर कमी होणार. साइज मोठी आहे अंतर जास्त राहणार. साइज कमी आहे अंतर कसं राहणार कमी राहणार. ओके व्हेरी सिंपल. ॲटॉमिक साइज तुम्हाला समजलेला आहे. आता बघा ॲटॉमिक साइज कमी इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढते इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कसं प्रोपोर्शनल इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता आपल्याला बघायचं आहे सेकंड फॅक्टर. आपल्याला सेकंड फॅक्टर कुठला बघायचा आहे झेड इफेक्टिव्ह. आणि झेड इफेक्टिव्ह म्हणजेच काय इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ज्यांना झेड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज समजलेला नाही
लास्ट व्हिडिओ बघा तुम्ही, स्लेटर रूल, राईट, कॅल्क्युलेशन ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बाय स्लेटर्स रूल, तो तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल. व्हॉट इज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आता बघा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज मी दोघांची साईज सेम दाखवतो. दोघांची साईज काय दाखवतो मी, सेम दाखवतो. ओके, इथं बानो याचा समजा या इलेक्ट्रॉन वरती हा जो इलेक्ट्रॉन आपल्याला ऍड करायचा आहे, हा जो इलेक्ट्रॉन ऍड करायचा आहे, याचा या न्यूक्लियसचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज 10 आहे आणि या न्यूक्लियसचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज 15 आहे. जर कॅल्क्युलेट केल्यानंतर जसं आपल्याला आढळतो याचा 10 आणि याचा 15 आहे. मग मला सांगा दोघांची साईज जरी सेम असली तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कुणाचा जास्त आहे, ए चा जास्त आहे का बी चा जास्त आहे, तर बी चा जास्त आहे. याचा तर बी चा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. त्याचा अट्रॅक्शन कसं असणार, जास्त असणार आहे, कारण याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा आहे, जास्त आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणू शकता किंवा जस्ट न्यूक्लिअर चार्ज तुम्ही म्हणू शकता. ऑटोमॅटिकली मी काय म्हणू शकतो, इथं मी काय लिहू शकतो, तर बाळांनो झेड इफेक्टिव्ह जेवढा जास्त तेवढं अट्रॅक्शन जास्त, इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त. As effective nuclear charge increases, attraction between nucleus and incoming electron increases and hence electron affinity increases. That means दोघं पण वाढतात, दोघं पण कमी होतील. मग झेड इफेक्टिव्ह कमी केला की हा पण कमी होईल. That means they are directly proportional. That means they are directly proportional. Now we are moving to third factor, shielding effect. शिल्डिंग इफेक्ट. आता शिल्ड कोण करतं तुम्हाला माहित झालंय, कुठले इलेक्ट्रॉन्स करतात, इनर इलेक्ट्रॉन्स करतात. बघा काय म्हणतो मी, हा न्यूक्लियस आहे, आतमध्ये इलेक्ट्रॉननी गर्दी केली आणि या न्यूक्लियसला जर झाकून घेतलं तर प्रॉब्लेम काय होईल, या न्यूक्लियसचं अट्रॅक्शन आतमध्ये जो इलेक्ट्रॉन येणार आहे त्या इलेक्ट्रॉनवरती अट्रॅक्शन या न्यूक्लियसचं काय होईल, कमी होईल. का कमी होईल, जर त्या न्यूक्लियसला आतमधल्या इलेक्ट्रॉननी काय केलं, प्रोटेक्ट केलं, शिल्ड केलं, स्क्रीन केलं, झाकून घेतलं, तर बाळा अट्रॅक्शन त्याचं काय होईल, कमी होईल. मग अट्रॅक्शन म्हणजेच अफिनिटी, अट्रॅक्शन म्हणजेच काय, अफिनिटी. याचा अर्थ शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस, शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस, इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीजेस. दॅट मीन्स दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. That means they are inversely proportional. And the fourth and most important factor, that is stability. Stability of electronic configuration. Stability. Half-filled and full-filled electronic configurations are more stable than other electronic configurations. Half-filled means what? S1, P3, D5, F7, okay, and full-filled, these are half-filled and full-filled electron configuration, that means S2, P6, D10 and F14. Electronic configurations are more stable than other electronic configuration. That means stability of electron configuration, ज्याची इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कॉन्फिगरेशन ज्याचं स्टेबल असेल तो इलेक्ट्रॉन घेणार नाही आणि अनस्टेबल बनणार नाही. म्हणजे ज्याची स्टॅबिलिटी जास्त त्याची इलेक्ट्रॉन घेण्याची इच्छा कमी, इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन त्याला कमी असतं, कारण की तो ऑलरेडी कसा आहे, स्टेबल आहे. वन ऑफ द एक्झाम्पल कोण, नोबेल गॅसेस हॅव्हिंग फुलफिल्ड electronic configuration, that means they have less electron affinity, less electron attraction for incoming electron. Okay, now these are the factors. If we combine these all factors, what is the equation? Electron affinity, electron gain enthalpy is directly proportional to effective nuclear charge, we can say nuclear charge, and inversely proportional to size, shielding effect and stability of electronic configuration. As effective nuclear charge increases, electron affinity increases, size increases, decreases, shielding effect increases, decreases, stability of electronic configuration increases, electron affinity decreases. Okay, now we are moving to trends in periodic table. What are the trends in periodic table? What are the trends in periodic table? जर तुम्हाला फॅक्टर बनवणं समजले असतील तर पिरियडिक ट्रेंड सांगणं अजिबात अवघड नाही. व्हेरी मच सिंपल. नाव in period, right, in period
फ्रॉम काय म्हणणार, फ्रॉम लेफ्ट टू राईट. लक्षात ठेवा काय, फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग लेफ्ट टू राईट काय होत जातं समजा येईल. पिरियड नंबर 2 राईट. साईज म्हणजे कोण कोण पिरियड नंबर 2 मध्ये कोण असतं, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. बानो बेरिलियमची साईज काय होते, कमी होते. बोरॉनची त्याच्यापेक्षा कमी होते. कार्बनची त्याच्यापेक्षा कमी. नायट्रोजनची कमी. ऑक्सिजनची कमी. फ्लोरीनची तर लहानच होते. लेफ्ट टू राईट साईज काय होते, कमी होत जाते. इलेक्ट्रॉन तुम्ही न्यूक्लियसच्या कसा टाकत जाता, न्यूक्लियसच्या जवळ. मग त्यामुळे इकडून इकडे जाताना येणाऱ्या इलेक्ट्रॉनवरती अट्रॅक्शन कसं राहणार, जास्त राहणार. लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट साईज काय होते, साईज डिक्रीजेस. इलेक्ट्रॉन ॲडेड टू क्लोज टू द न्यूक्लियस, अट्रॅक्शन इन्क्रीजेस, साईज डिक्रीजेस. झेड इफेक्टिव्ह increases and Z effective electron affinity कशी आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटी इन्क्रीजेस. असं काय होतं, साईज कमी होते. याचा अर्थ जसं तुम्ही डावीकडून उजवीकडे जाता, इलेक्ट्रॉन तुम्ही न्यूक्लियसच्या जवळ टाकता राईट. म्हणजे इथं टाकणार, इकडे गेला की इलेक्ट्रॉन अजून जवळ येणार. जवळ आला इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या म्हणजे अट्रॅक्शन काय होणार, वाढणार. अट्रॅक्शन काय होणार, वाढणार. इन पिरियड झालं. इन ग्रुप, इन ग्रुप, इन ग्रुप काय होतं बघा, टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम साईज काय होत जाते, टॉप टू बॉटम साईज काय होते, वाढत जाते. इलेक्ट्रॉन तुम्ही कुठे टाकता, ऍड करता न्यूक्लियसच्या जवळ. आता ऍड कुठे करताय, न्यूक्लियसच्या लांब, न्यूक्लियसच्या लांब, न्यूक्लियसच्या लांब. याचा अर्थ बानो न्यूक्लियस वरून खाली जाताना जो ऍड करणारा इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसच्या लांब जातोय. अट्रॅक्शन काय होणार, कमी होत जाणार. अफिनिटी काय होत जाणार, कमी होणार. टॉप टू बॉटम साईज काय होते, उलटा येतं, साईज इन्क्रीजेस. टॉप टू बॉटम झेड इफेक्टिव्ह रिमेन्स कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, कॅल्क्युलेट करून दाखवली तुम्हाला. साईज इन्क्रीजेस. मग ईए काय होणार, ईए काय होणार, डिक्रीज होणार. ईए काय होणार, डिक्रीज होणार. आणि मग बाळांनो जर पिरियडिक टेबल मधला थोडासा पार्ट जर तुम्हाला दाखवला तर तुम्ही काय सांगताय बघूया. तर तोपर्यंत बाळांनो डिप्रेशन बोला, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची आणि इलेक्ट्रॉन एफिनिटी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इट इज द एन्थाल्पी चेंज involved when isolated gases atom gains an electron to form anion is called as electron gain enthalpy. What is electron affinity? Electron affinity is the amount of energy released when isolated gases atom gains an electron to form anion is called as electron affinity. What is the relation between electron gain enthalpy and electron affinity? Electron gain enthalpy is equal to minus electron affinity minus pi by 2 RT. Okay. Now इथं बघा मी तुम्हाला पिरियड टेबल लिहून दाखवतो. इथं पी ब्लॉक एलिमेंट ग्रुप नंबर 13, 14, 15, 16, 17 and 18. ओके राईट. बाळ गंगाधर इंडियन टिळक, कशी गेली सून पहा बरे, नाना पाटेकर असेपर्यंत सब विकताय, ऊस शेती पाऊस, फुलांचे कलर ब्राऊन इंडिगो असतात, हेमाने नेहाला आग्रह करून झेरॉक्स रंगविले. ओके, दीज आर पी ब्लॉक एलिमेंट्स. खालचे जे नवीन आहेत त्यांचे सिंबल काय मी लिहिलेले नाही तात्पुरते. ओके, आपल्याला फोकस कुठं करायचा आहे, या 3 राईट एलिमेंट वरती करायचं आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. आता वरून खाली जाताना काय होतं सर, मगाशीच तुम्ही सांगितलं होतं, वरून खाली जाताना काय होतं, वरून खाली जाताना साईज काय होते, वाढत जाते. मग तुम्ही सांगितलं होतं साईज काय होते, वाढते, ए काय होतं, कमी होतं, असं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. मग या 2 एलिमेंट मध्ये वरून खाली जाताना, वरून खाली जाताना, वरून खाली जाताना एक्सपेक्टेड काय असणार आहे, अबाउट इलेक्ट्रॉन एफिनिटी. इलेक्ट्रॉन एफिनिटी ऑफ नायट्रोजन इज ग्रेटर ना. वरून खाली जाताना काय होतं, साईज वाढते, इलेक्ट्रॉन एफिनिटी कमी होते, म्हणजे नायट्रोजन जास्त, फॉस्फरसची कमी. Nitrogen is greater than phosphorus. Similarly, oxygen is greater than sulfur, and similarly, fluorine is greater than chlorine. फुलांचे कलर, fluorine is greater than chlorine. That is expected. But what is the observed? Observed is right. Nitrogen has less than phosphorus, oxygen has less than sulfur, fluorine has less affinity for incoming electron than chlorine. What is the answer?
असं का होतं? इलेक्ट्रॉन अफिनिटी नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीनची जास्त पाहिजे होती करस्पॉन्डिंग फॉस्फरस सल्फर क्लोरीन पेक्षा, पण ती कमी कशी काय आली? त्याचं कारण बाळांनो असं आहे, बघा काय म्हणतोय, नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन साठी पिरियड नंबर किती आहे? दुसरा आहे. आणि या इलेमेंट साठी पिरियड नंबर किती आहे? तिसरा आहे. बघा पिरियड नंबर दुसरा, हा पहिला पिरियड, हा दुसरा पिरियड, हा तिसरा पिरियड. दुसऱ्या पिरियडची साईज कशी असणार? लहान. तिसऱ्या पिरियडची साईज कशी असणार आहे? मोठी. दुसऱ्या पिरियड मध्ये इलेक्ट्रॉन मॅक्झिमम किती बसू शकतात? 8. तिसऱ्या पिरियड मध्ये किती बसतात? 18. इन केस ऑफ नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन added electron goes into smaller second energy level, and in case of phosphorus sulfur chlorine added electron goes, कारण की हे तीन एलिमेंट कुठल्या पिरियड मधले आहेत? तिसऱ्या पिरियड मधले. नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन कुठल्या पिरियड मध्ये? दुसऱ्या. फॉस्फरस सल्फर क्लोरीन कुठल्या पिरियड मध्ये? तिसऱ्या. याचा अर्थ बाळांनो, याचा अर्थ मी असा म्हणेन, राईट, या तीन एलिमेंट साठी जो इलेक्ट्रॉन तुम्ही ऍड करताय तो छोट्या रिजन मध्ये जातो. आता छोट्या रिजन मध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन किती आहेत बाळांनो? ऑलरेडी इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहेतच की, आणि त्या इलेक्ट्रॉन मध्ये ऑलरेडी भांडण लागले. त्याच इलेक्ट्रॉन मध्ये ऑलरेडी रिपल्शन आहे, बिकॉज इलेक्ट्रॉन कॅरीज मायनस चार्ज. दिस इलेक्ट्रॉन मीन्स इलेक्ट्रॉन कॅरीज मायनस चार्ज, सेम चार्जेस, रिपल्शन. ऑलरेडी आतमध्ये इलेक्ट्रॉनची भांडणं लागलेली आहेत, इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन आहे. येणारा इलेक्ट्रॉन वरती रिपल्शन कसं राहील? जास्त राहील. म्हणजे बाळांनो सेकंड एनर्जी लेवल कशी असते? स्मॉलर असते, राईट. आणि थर्ड एनर्जी लेवल कशी असते? लार्जर असते, बिगर असते. ओके, so in case of nitrogen oxygen fluorine, if you add electron in second smaller second energy level, experience maximum repulsion. Experience what? Maximum repulsion. इथं बाळांनो, राईट, कॅपॅसिटी किती आहे? 8 इलेक्ट्रॉनची. साईज कशी आहे बाळांनो? एकदम लहान आहे. आणि जो इलेक्ट्रॉन बाहेरचा आतमध्ये येणार आहे त्याच्यावरती रिपल्शन कसं राहणार आहे? जास्त राहणार आहे, राईट. इथं इलेक्ट्रॉन इन केस ऑफ फॉस्फरस सल्फर क्लोरीन इलेक्ट्रॉन तुम्ही थर्ड शेल मध्ये टाकणार आहे. थर्ड शेलची साईज कशी आहे? मोठी आहे. इलेक्ट्रॉन्स बघा किती असतात? इलेक्ट्रॉन्स असतात 18, म्हणजे जास्त इलेक्ट्रॉन होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे. ओके, आणि मग बघा इथं मी काय लिहू शकतो? साईज मोठी आहे, रिपल्शन, येणाऱ्या इलेक्ट्रॉन रिपल्शन कसं असणार? येणाऱ्या इलेक्ट्रॉन रिपल्शन मात्र थोडस कमी असणार ॲज कम्पेअर टू सेकंड एनर्जी लेवल. सो इन केस ऑफ नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन, electrons are added into smaller second energy level that experience maximum repulsion for incoming electron. In phosphorus, sulfur and chlorine, electrons are added in comparatively larger 3 energy level that experience less repulsion for incoming electron. That is why, due to smaller size of nitrogen oxygen fluorine than corresponding phosphorus sulfur chlorine, smaller size, इंटर इलेक्ट्रॉन रिपल्शन कसं असतं? जास्त असतं. नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीनची इलेक्ट्रॉन अफिनिटी कशी येते? कमी येते करस्पॉन्डिंग एलिमेंट पेक्षा. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर काय लिहिता येईल? क्लोरीनची सर्वात जास्त, फ्लोरीन पेक्षा जास्त, सल्फर पेक्षा जास्त, ऑक्सिजन पेक्षा जास्त, फॉस्फरस पेक्षा जास्त, नायट्रोजन. एक दुसरे बाण उत्तर देता येईल. इन केस ऑफ नायट्रोजन atomic number 7, electronic configuration 1s2 2s2 2p3. It has half filled electronic configuration and hence नायट्रोजनची इलेक्ट्रॉन अफिनिटी फार कमी येते. त्याचं दुसरं आणखी रिझन आहे का फार कमी येते? कारण की बाळांनो त्याची इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटी कशी आहे? जास्त आहे. याचा अर्थ इट हॅज हाफ फिल्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्टॅबिलिटी जास्त, इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी. नायट्रोजन हॅज व्हेरी लेस इलेक्ट्रॉन अफिनिटी. व्हाय? फर्स्ट reason is because you added electron in smaller second energy level that experience maximum repulsion for incoming electron, and second reason is you are adding electron in
more stable half-filled electronic configuration. That is the second reason. Okay, that is why nitrogen has very less electron affinity. आता मला नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तो व्हिडिओ असणार आहे लास्ट जेई नीट सीईटी मध्ये आलेले जे लास्ट एक्झाम मध्ये प्रश्न आले होते त्या प्रश्नाच्या संदर्भात मी नेक्स्ट व्हिडिओ काय करेन, अपलोड करेन. जर तुम्हाला बाळांनो काय समजत नसेल, काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट मध्ये मला लिहू शकता. जर तुम्हाला लेक्चर्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.